प्राचीन वत्सगुल्म नगरी म्हणजेच आताचं वाशिम आणि याच वाशिमचा आध्यात्मिक विश्व समृद्ध केलंय गावचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री बालाजीनं। वैभवशाली इतिहासामध्ये वेगळं स्थान असलेल्या या बालाजीच्या दर्शनानं वाशिम वासियांची सकाळ उजाडते। चला तर मग आज दर्शन घेऊयात वाशिमच्या ग्रामदैवत असलेल्या बालाजीचं। तिरुपतीचा बालाजी म्हणजे सर्वांचं श्रद्धास्थान, पण तिरुपतीचा हा बालाजी वाशिमचं ग्रामदैवत आहे। जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या वाशिमच्या नागरिकांच्या कामकाजाची सुरुवात होते ती या बालाजीच्या दर्शनानं। या मंदिराची कहाणीही मोठी रंजक आहे। भवानीपंत काळू हे भोसल्यांचे सरदार होते। रघुपती राजे भोसले यांच्या कारकिर्दीत बंगालची खंडणी वसूल करण्याकरता सरदार भवानीपंत काळू हे चिमणाजी राजे भोसले यांच्यासह त्याच सुमारास बंगालच्या स्वारीवर निघाले होते। त्यांची छावणी वाशिम इथे पडली। त्यावेळी वाशिम इथे देवतांच्या मूर्ती सापडल्याची वार्ता त्यांच्या कानी पोचली। या मूर्तींचं त्यांनी दर्शन घेतलं। मी जर बंगालच्या स्वारीवर यशस्वी झालो तर तुझं भव्य देवालय इथेच बांधेन असा मनोमन संकल्प त्यांनी केला। पुढे बंगालची स्वारी यशस्वी झाली। संकल्पाप्रमाणे वाशिम इथे श्री बालाजीचं भव्य देवालय आणि त्याच्याच बाजूला दगडी तलाव आणि पुष्करणी बांधण्यात आली। चैत्र महिन्यामध्ये श्रीराम नवरात्र, वैशाख महिन्यामध्ये व्यंकटेश पद्मावती विवाह, त्यानंतर चातुर्मास्यातील भागवत, त्यानंतर अश्विन महिन्यामध्ये होणारा वार्षिक उत्सव श्री व्यंकटेशाचा तिरुपती बालाजीच्या धर्तीप्रमाणे या ठिकाणी साजरा केला जातो। चैत्रामध्ये असलेल्या नवरात्रामध्ये रामाच्या नवरात्रानंतर या उत्सवाला अधिक महत्त्व दिलं जातं। याच अश्विन महिन्यामध्ये आश्विन शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरती उत्सव साजरा केला जातो। श्री बालाजीचा मुख्य वार्षिक उत्सव अश्विन महिन्यात चित्रा नक्षत्रावर सुरू होतो। श्रींच्या उत्सवाचं पहिलं ध्वजारोहण चांदीच्या गरुड खांबावर होतं। या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आणि व्याख्यानं होतात। अष्टमीच्या दिवशी गावाबाहेरच्या चामुंडा देवीला परकर आणि पूजेचं ताट संस्थांमधून वाजत गाजत नेलं जातं। नवमीच्या दिवशी रथोत्सव होतो। मी लहानपणापासून इथे येतो, तसं वाशिमला येऊन जवळपास 24 वर्ष झाले व तेव्हापासून रेग्युलर मंदिरात येतो। इथे आलं की एक शांती वाटते, आत्मशांती वाटते आणि करमतं माणसाला। आम्ही 7 वर्ष झाले अभिषेक करतो आहे, येतो आहे। इथे येऊन आम्हाला 10 वर्ष झाले तसे, आणि इथे फार भक्तीने आम्ही अभिषेक करत असतो। एखादा आध्यात्मिक वारसा एखाद्या गावाला अधिक समृद्ध करतो। वैभवशाली इतिहास असलेल्या वाशिमचा वर्तमान मात्र श्री बालाजीनं अधिक समृद्ध केला असंच म्हणावं लागेल। प्राचीन वत्सगुल्म नगरीच्या वाशिम पर्यंतच्या प्रवासानं अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत। या सर्व स्थित्यंतरांचा मुख्य साक्षीदार म्हणजे वाशिमचा श्री बालाजी। वैभवशाली इतिहासासोबत प्रति तिरुपती बालाजी ही ओळख वाशिमचं आध्यात्मिक विश्व समृद्ध करणारी आहे। प्रणय निर्माण, ABP माझा, वाशिम।